नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली नवीन योजना आहे। या योजनेच्या विशेष अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, काल आपल्या चॅनलवरती आपण पात्र आणि अपात्रच्या अटी संदर्भातचा विशेष असा व्हिडिओ काल दिलेला होता। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर भरपूर लाभार्थ्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, कारण की मित्रांनो पात्र आणि अपात्रच्या अटीमध्ये भरपूर प्रमाणात किचकटपणा आपल्याला पाहायला मिळत असेल, कारण की लाभार्थ्यांना या पात्र आणि अपात्रच्या अटी समजत नाहीयेत। याच्यामध्येच मित्रांनो विशेष असे प्रश्न जे आपल्याला लाभार्थ्यांनी विचारलेले आहेत त्या संदर्भातचे उत्तरे आपण या ठिकाणी आता देण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो ज्या अटी आणि नियम दिलेले आहेत ह्या शॉर्टकट मध्ये सांगण्यात आलेले आहेत, त्याचं विश्लेषण असं करून देण्यात आलेलं नाहीये। त्याच्यामुळे काही ठराविक असे प्रश्न या ठिकाणी घेऊन मी त्याचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी करून सांगणार आहे। मित्रांनो, सगळ्यात अगोदर जो जास्त प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे जमिनीचा होता। या योजनेअंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला 5 एकराच्या आतमधील जागा असणं गरजेचं होतं। आता मित्रांनो भरपूर महिला अशा आहेत ज्यांचे रेशन कार्ड एकत्र असल्यामुळे यांनी मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारले की आमच्या रेशन कार्ड मध्ये सामायिक सर्वजण असल्यामुळे आमचे क्षेत्र जे आहे ते 5 एकराच्या पुढे जात आहे, तर आम्ही या योजनेसाठी पात्र ठरत आहे का? तर मित्रांनो या शासनाने या ठिकाणी जार मध्ये सविस्तर असं सांगितलेलं आहे की एका कुटुंबातील जे वेगवेगळ्या महिला असतील, सदस्य असतील, तर हे एकत्र बनून रेशन कार्ड मध्ये जर 5 एकराच्या पुढे तुमची जमीन जात असेल, सामायिक जमीन सर्वांची मिळून जर 5 एकराच्या पुढे जात असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरणार नाही, म्हणजे तुम्ही या योजनेअंतर्गत अपात्र ठरत आहात। तर ही गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या नावावरती जर प्रकरण करायचं असेल तर संपूर्ण कुटुंबाची मिळून ही जमीन 5 एकराच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे। रेशन कार्डचा या ठिकाणी मी उल्लेख करत आहे, कारण की रेशन कार्ड मध्ये जेवढे सदस्य असतील, लाभार्थी असतील, त्या सर्वांची मिळून या जमिनीची या क्षेत्राची गणना केली जाईल। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जात होता की 4 चाकी गाडी नावावर असेल किंवा कोणती गाडी या ठिकाणी पात्र धरलेली आहे, अपात्र धरलेली आहे याबद्दलची माहिती द्या। तर मित्रांनो जार मध्ये सविस्तर असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या कुटुंबाच्या नावावरती म्हणजे रेशन कार्ड मध्ये जेवढे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्याच्या कोणत्याही एका सदस्याच्या नावावरती जरी 4 चाकी गाडी रजिस्टर असेल तर ती पूर्ण रेशन कार्ड जे आहे ते अपात्र धरण्यात येत आहे। त्या रेशन कार्ड मधील जे काही सदस्य असतील ते संपूर्ण सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, म्हणजे महिला सदस्य जे असतील यांना लाभ घेता येणार नाही। कारण की मित्रांनो या ठिकाणी कुटुंबाचा सविस्तर असा उल्लेख करून देण्यात आलेला आहे, कुटुंबाच्या सदस्यांच्या नावावरती नोंदणीकृत आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो कुटुंबाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, म्हणजे कुटुंबातील जर आपला मुलगा असेल, आपले मिस्टर असतील, तर अशा कोणाही एकाच्या नावावरती जर 4 चाकी गाडी रजिस्टर असेल तर त्या महिलेला या योजनेअंतर्गत सहभाग घेता येणार नाही। तर ही मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न आहेत, याबद्दलचं विश्लेषण मी या ठिकाणी जार वाचून करत आहे। याच्यामध्ये शासनामार्फत काही बदल करण्यात आलं तर त्याची सविस्तर माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, कारण की मित्रांनो जार मध्ये तसं सविस्तर असं सांगण्यात आलेलं आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करायची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल। तर या ठिकाणी मित्रांनो या पात्र आणि अपात्रच्या अटी संदर्भात काही बदल करायचे असेल, चेंजेस करायचे असतील तर शासनामार्फत तशी घोषणा करण्यात येईल, त्या संबंधीचं परिपत्रक विभागांतर्गत प्रसिद्ध करण्यात येईल। तर मित्रांनो ही झाली दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट मित्रांनो, रेशन कार्ड मध्ये जर 2 महिला असतील तर त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरत आहे का? आता मित्रांनो या ठिकाणी फक्त या अटी नियम जर सोडल्या, म्हणजेच रेशन कार्ड मध्ये आपली 5 एकराच्या पुढे जागा जात नसेल, आपल्या नावावरती कोणत्याही सदस्याच्या नावावरती गाडी रजिस्टर नसेल, तर त्या रेशन कार्ड मध्ये 2 महिला जरी असल्या तरी त्या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकतात। कारण की मित्रांनो रेशन कार्ड जरी एकत्र असलं तरी इतर सुविधा त्यांच्याजवळ नसल्यामुळे त्या पात्र ठरत आहेत। फक्त मित्रांनो कागदपत्राची प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित करणं गरजेचं आहे, तरच त्या पात्र ठरतील। तर ही मित्रांनो काही असे विशेष प्रश्न आहेत जे नागरिकांकडून आपल्याला विचारण्यात आले, त्या संबंधीचे अपडेट मित्रांनो या ठिकाणी मी देत आहे, कारण की हे 2 प्रश्न भरपूर नागरिकांनी आपल्याला विचारलेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो डोमिसाइलचा एक प्रश्न भरपूर आपल्याला सदस्यांनी विचारला, डोमिसाइल वापरावं लागेल, जन्माचा दाखला वापरावा लागेल का शाळा सोडल्याचा दाखला वापरावा लागेल? मित्रांनो जार मध्ये आपल्याला फक्त डोमिसाइल आणि जन्माचा दाखला या 2 दाखल्यांचा उल्लेख केलेला आहे, शाळा सोडल्याच्या दाखल्याचा उल्लेख याच्यामध्ये नाही। परंतु जे टाईप करून भरपूर मेसेज फिरत आहे त्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला असं नमूद करण्यात आलेलं आहे, किंवा रहिवासी दाखला सुद्धा आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळाले। तर याची सविस्तर माहिती मित्रांनो आज विभागांतर्गत जी मीटिंग होणार आहे याच्यामध्ये लक्ष घालून आपण त्या संदर्भाची माहिती गोळा करणार आहे। तर मित्रांनो ही एक गोष्ट भरपूर नागरिकांनी आपल्याला विचारलेली आहे। असेच काही जे प्रश्न असतील जे आपल्याला उद्भवत असतील, आपल्याला कळत नसतील, तर हे प्रश्न मित्रांनो आम्हाला नक्की विचारा, जेणेकरून त्याच्यावरती समाधानकारक उत्तर असं आपल्याला देता येईल। तर मित्रांनो ही चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। योजनेसंदर्भात भरपूर महिला संभ्रमात आहेत, कारण की नवीनच योजना आहे। या संदर्भातचे GR जे आहे ते प्रसिद्ध करून सुद्धा महिलांना वाचण्यात थोडी अडचण होत आहे, कारण की
याबाबतची आणखी जास्त काही प्रसिद्धी करण्यात आलेली नाहीये, फक्त जाहिरातीमार्फतच महिला याबाबतची माहिती अपडेट घेत आहेत। तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून जे काही असे प्रश्न त्यांना जर पडले असतील तर ते सुद्धा या प्रश्नासंदर्भात उत्तरे पाहून ते सुद्धा येणाऱ्या अडचणीचं निराकरण करू शकतील। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। तुम्हाला प्रश्न काही पडला असतील, तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याच्यावरती आपण नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू। चला तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।